उज्जाई प्राणायामाचे आपल्या शरीरासाठी खूप फायदे आहेत। थायरॉइड आणि गळ्यासंदर्भातले सर्व आजार या प्राणायामामुळे आपण दूर ठेवू शकतो। हा प्राणायाम करताना अनेकदा चुका होतात, त्यामुळे उज्जाई प्राणायामाची योग्य पद्धत आणि फायदे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। उज्जाई प्राणायामाचे अनन्यसाधारण लाभ आहेत। या प्राणायामामुळे थायरॉइडचे आजार, विशेषतः स्त्रियांमध्ये थायरॉइडचं प्रमाण जास्त असतं, तर थायरॉइडचे आजार, टॉन्सिल्सचे आजार, नासिकेसंबंधीचे आजार, गळ्याच्या संबंधी जेवढे काही आजार आहेत त्या सर्व आजारावरती रामबाण उपाय या प्राणायामाने होतो। हे प्राणायामाची क्रिया मी आपल्याला करून दाखवतो। काय करायचं आहे, आधी गळ्याला आकुंचित करायचं आहे। बघा या पद्धतीने पूर्ण आकुंचित केलेला आहे। नंतर हनुवटी छातीला लावलेली आहे। जोपर्यंत थांबायचं तोपर्यंत थोडा वेळ आपल्या शक्तीनुसार आपण थांबलेलो आहोत। नंतर हळूच मान वर करून उजवी नासिका बंद करून डाव्या नासिकेने घेतलेला श्वास सोडून द्यायचा आहे। मी जरी आपल्याशी बोलत असलो तरी क्रिया मात्र त्या पद्धतीने माझी चालू होते। परत एकदा करून दाखवतोय। हनुवटी छातीला लावलेली आहे। थोडा वेळ थांबून आपल्या शक्तीनुसार थांबून परत उजवी नासिका बंद करून डाव्या नासिकेने श्वास सोडून द्यायचा आहे। हे उज्जाई प्राणायामाची क्रिया आहे। बरेचदा आपण उज्जाई प्राणायाम करत असताना चुका करत असतो। तर आधी पूर्ण गळ्यातून लांब श्वास ओढून घ्यायचा आहे या पद्धतीने। नंतर हनुवटी छातीला लावून उजवी नासिका बंद करून डाव्या नासिकेने घेतलेला श्वास सोडून द्यायचा आहे। गळ्यासंबंधीचे समस्त विकार, थायरॉइड संबंधीचे समस्त विकार या प्राणायामाने आपल्याला जे संगीताचे जे काही साधक असेल त्यांना सुद्धा याचा लाभ मिळतो। विशेष म्हणजे टॉन्सिल्सचे आजार, गळ्यासंबंधीचे आजार, जे काही आजार असेल आतून, या पद्धतीचे आजार सगळे या प्राणायामाने नष्ट होतात। उज्जाई प्राणायाम आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचा आहे ते आपण या व्हिडिओतून जाणून घेतलंय। त्यामुळे सर्वांनी हा प्राणायाम रोज नित्याने करायला हवा। अमिता शिंदे, न्यूज 18 लोकल, वर्धा।